नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 23 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहतात. आणि प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा पत्रकारांनी अर्जुनला अनेक प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यावर अर्जुन म्हणतोय की मी आज कोर्टामध्ये अनेक प्रकारचे ठोस पुरावे सादर केलेले आहेत आणि त्याचबरोबर 2 साक्षीदार देखील मी सादर केलेले आहेत. त्यामुळे कोर्टाने माझी जामिनांवर सुटका केलेली आहे. मी बेलसाठी वगैरे काही अप्लाय केलं नव्हतं असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही जे काही सर्व प्रश्न विचारताय त्यामुळे हे सर्व प्रश्न व्हॅलिड ठरू शकत नाहीत असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली म्हणते की तुम्ही म्हणताय की अर्जुन सुभेदारने त्यांच्या क्लायंटचा खून केला असेल, परंतु एखादा वकील आपल्या स्वतःच्या क्लायंटचा फीजमुळे खून करेल असा विनोद मी आजपर्यंत ऐकलेलाच नाही. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा लगेच सायली म्हणते की तुम्ही उद्या याच ठिकाणी आम्हाला भेटाल, परंतु उद्या अर्जुन सुभेदार यांची निर्दोष सुटका झालेली असेल आणि त्यामुळे तुम्ही उद्या आमचं कॉंग्रॅच्युलेशन करत असाल. आता प्रेक्षकांनो, हे सर्व ऐकून बघा प्रियाच्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात आणि त्यावेळेस ती म्हणत असते, अर्जुन सायली एवढे कॉन्फिडंट कसं काय आहेत? म्हणजे यांना संतोष हाती लागले असेल का, किंवा संतोषविषयी काही माहिती कळाली असेल का? मला काहीही करून संतोषला गप्प करायला पाहिजे आणि त्यासाठी मला लोणावळ्याला जायला पाहिजे, परंतु या संदर्भात अश्विनला आणि अर्जुन सायलीला कोणालाही माझ्यावर संशय यायला नको. म्हणून प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा ती थोडंसं साईटला जाते आणि अधिराजला मेसेज करते की मला आपण नेहमीच्या ज्या कॅफेमध्ये भेटतोय तिथे भेटायचे, आत्ताच्या आत्ता ये असं म्हणून मेसेज सेंड करते. आता प्रेक्षकांनो, दुसरीकडे बघा नागराज हा खूप वैतागलेला असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की महिपत तुला दीक्षित काहीही करून बाहेर काढणार म्हणजे काढणार, परंतु माझं काही, मला कोण इथून बाहेर काढणार? म्हणजे मला इथं आयुष्यभर कितपत पडायचं नाही आहे, मलाही या जेलमधून बाहेर पडायचे असं म्हटल्यानंतर महिपत म्हणतो नाग्या जरा शांत हो, मी बाहेर गेल्यानंतर काहीही करून मी तुला बाहेर काढणारच. आणि त्यावेळेस बघा लगेचच नागराज म्हणतो की म्हणजे कसं काय बाहेर काढणार? तुला माहिती ना तो वकील काय म्हटला होता की काही झालं तरी महिपत बाहेर निघू शकेल, परंतु नागराजला बाहेर काढता येणार नाही, माहिती आहे ना तुला? असं म्हटल्यानंतर महिपत म्हणतो की काय लावलंय नाग्यासारखं कोर्ट करू नको, कारण मी जर बाहेर केला ना तुझा निकाल कोर्ट लावणार नाहीये, तर हा महिपत शिकरे लावणार आहे आणि महिपत शिकरे तुला नक्कीच बाहेर काढेल, महिपत शिकरे तुला ऑर्डर देणार आहे. आणि त्यावेळेस इथे नागराज म्हणतोय की म्हणजे तू काय करणार आहेस? असं म्हटल्यानंतर बघा महिपत म्हणतो की नाग्या, जेव्हा सरळ हाताने खायला येत नाही ना तेव्हा हा तू वाकडा करून खायचं असतं, म्हणजेच जेव्हा तुला जर सरळ मार्गाने बाहेर काढता येत नसेल तर तू इथून पळून जायचं. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, ते नागराज म्हणतो की नाही ते शक्य नाही. त्यावेळेस महिपत म्हणतो की ते शक्य नाही, ते कोणासाठी दुसऱ्यांसाठी शक्य नसेल पण माझ्यासाठी शक्य आहे, हे तर तुला माहिती आहे ना, आणि तूही थोड्याच दिवसात माझ्यासारखाच गुबगुबीत गादीवर झोपणार आहेस, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नको आणि आता पांघरून घे आणि झोपी जा. आता प्रेक्षकांनो, असं म्हटल्यानंतर बघा नागराजला इथे महिपतवर थोडासा तरी विश्वास बसायला लागतो आणि त्यावेळेस तो होकार देतो. आता प्रेक्षकांनो, इकडे दुसरीकडे बघा प्रियाने ते अधिराजला भेटायला बोलवलेलं आहे आणि त्यावेळेस अधिराज म्हणतोय की मला असं 1-2 तास यायचं, भेटायचं आणि आपल्या घरी जायचं, याचा ना कंटाळा आलाय. त्यावेळेस इथे प्रिया म्हणते की मग काय करायचं तू सांग. त्यावेळेस अधिराज म्हणतो की आपण काय करूया, 2-4 दिवस ना माझ्या घरी जाऊन राहूया आणि मस्त एकत्र एन्जॉय करूयात, नाईट प्लॅन करूयात, पिक्चर बघूयात, मूवी बघूयात, लॉंग ड्राईव्हला जाऊयात, असं अनेक प्रकारचे तो तिला मुद्दे सांगत असतो. परंतु त्यावेळेस प्रिया म्हणते अरे थांब नको एवढे स्वप्न बघूस, आणि तुला तर माहिती नाही हे अजिबात शक्य नाही आहे, परंतु मी 1 दिवसासाठी नक्कीच येऊ शकते, 1 रात्रीसाठी तुझ्याकडे नक्कीच येऊ शकते. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की तुला चालेल? यावेळेस बघा अधिराज म्हणतो की मैं कीवर पूछ मला चालेल का? म्हणजे काय, नक्कीच चालेल. असं म्हटल्यानंतर लगेचच तो म्हणतो की जा तू घरी जा आणि कपडे वगैरे बॅग पॅक करून ये. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की मग कुठे जाऊया, 1 दिवसासाठी गोव्याला जाऊया. असं म्हटल्यावर इथं प्रिया म्हणते नाही गोव्याला, अरे 1 दिवसासाठी जायचं गोव्याला, एवढ्या लांब नको इथेच जवळपास कुठेतरी. मग त्यावेळेस अधिराज म्हणतो की मग कोकणात जाऊयात. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की नाही रे, कोकणात पण नको, आपण लोणावळ्याला जाऊयात का? असं म्हटल्यानंतर इथे अधिराज म्हणतो लोणावळा पण का, कोकण छान आहे की. असं म्हटल्यावर इथे प्रिया म्हणते की नाही मला ना लोणावळा खूप आवडतो, तिथला निसर्ग शांतता खूप आवडते. त्यावेळेस मग अधिराज म्हणतो मग तेच कोकणात सुद्धा आहे की आणि अजून भारी आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की नको प्लीज जाऊया ना लोणावळ्याला, मला ना तिथली चिक्की खूप आवडते, प्लीज जाऊया ना. असं म्हटल्यानंतर बघा अधिराज म्हणतोय की बरं ठीक आहे लोणावळ्याला जाऊयात. असं म्हटल्यानंतर बघा लगेचच प्रिया म्हणते बरं ठीक आहे मग आपण आवरूयात. असं म्हटल्यावर लगेचच अधिराज म्हणतो की
बरं ठीक आहे, मग तू एक काम कर, घरी जा आणि बॅग पॅक कर आणि लवकर ये. असं म्हटल्यानंतर बघा लगेचच अधिराज म्हणतोय की मला तर असं वाटतं की आज माझी लॉन्ड्रीवर लॉन्ड्रीच लागत आहे. असं म्हटल्यावर प्रिया म्हणते की नाही नाही नको, मी ना घरी जात नाही, आपण इकडून असंच जाऊयात. लगेचच अधिराज म्हणतो बरं ठीक आहे, मग आपण काय करूयात, अगोदर जाताना शॉपिंग करूयात, मग नंतर पुढे जाऊयात. असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय की थांब, आधी माझे 2-3 कॉल आहेत तेवढे अटेंड करतो, मग आपण निघूयात. असं म्हटल्यावर बघा प्रिया म्हणते की बरं ठीक आहे चल. आता प्रेक्षकांनो लगेचच प्रिया ही अश्विनला कॉल करते आणि अश्विनला म्हणते की अश्विन, अरे माझ्या कंपनीमधून एक आम्हाला खूप मोठी ऑर्डर आलेली आहे आणि वेडिंग गाऊनसाठीची ऑर्डर आलेली आहे आणि आमच्या मॅडमनं माझं डिझाईन सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला. अश्विन म्हणतोय की काय बँगलोरला, आणि असं अचानक प्रेझेंटेशन कसं काय, म्हणजे होतं का असं. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते हो अरे, आणि मॅडमनं आमच्या सांगितले की आजच्या आज निघायचं आहे. त्यावेळेस बघा इथे अश्विन म्हणतो की काय आजच्या आजच जायचं आहे आणि मग परत वगैरे कधी याल. त्यावेळेस प्रिया म्हणते की येईल, उद्या दुपारपर्यंत येईल, परंतु तू सर्व घरच्यांना सांगून ठेवशील ना, ते लोक माझ्यावर चिडणार नाहीत याची प्लीज खात्री घे. असं म्हटल्यानंतर बघा अश्विन म्हणतो तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि सगळे तुझ्यावर चिडणार नाही, तर त्यांना उलट तुझं कौतुक वाटेल. आणि असं म्हटल्यानंतर बघा प्रिया म्हणते की तुला माहिती आहे का, ही जर ऑर्डर आम्हाला भेटली ना, तर या सर्वाचं क्रेडिट कोणाला मिळणार आहे. त्यावेळेस बघा अश्विन म्हणतो की अर्थातच तन्वी अश्विन सुभेदार हिला मिळणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर बघा तो खूप हॅप्पी होतो आणि त्यावेळेस तो म्हणतो खरंच तन्वी, आय एम प्राऊड ऑफ यू, असं म्हणून तिला तो आय लव्ह यू असं म्हणतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा लगेचच अधिराज देखील सायलीला कॉल करतो आणि सायलीला म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिला म्हटलं की 4 दिवस आमच्या घरी राहायला ये, तर त्यांनी तिला स्पष्ट नकार दिला, परंतु ती एका दिवसासाठी राहायला तयार झाली, पण ती दुसरं कुठलंही ठिकाण सिलेक्ट करत नाही. ती म्हणते की फक्त लोणावळ्याला जायचंय आणि मला तर असं वाटतंय की लोणावळ्यामध्ये तिचं नक्कीच काहीतरी काम असणार, तिला काहीतरी करायचंय, म्हणूनच ती माझा उपयोग करून घेते. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की अर्थातच मलाही असंच वाटतंय, कारण प्रिया तिचं काम असल्याशिवाय ती कुठेही जाणार नाही, तिचा जिथं स्वार्थ असतो तेच ती करत असते. आणि असं म्हटल्यावर बघा ती इथं अभिराजला सांगते की अभिराज, तुम्ही काहीही झालं तर तिच्याकडे बारकाईने लक्ष ठेवा आणि ती काय काय करते किंवा तुम्ही कुठे कुठे कोणत्या कोणत्या ठिकाणी जाता याची सर्व डिटेलमध्ये माहिती मला सांगत राहा. असं म्हटल्यानंतर अधिराज म्हणतो की हो वहिनी ठीक आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा प्रिया ही म्हणते की अश्विन, मी खरंच जाऊन आहे बँगलोरला. असं म्हटल्यानंतर इथं अश्विन म्हणतोय अगं तुम्हाला विचारण्यासाठी कॉल केलायस काय, माझी परमिशन काय मागतेस, अर्थातच नक्कीच जा. त्यावेळेस प्रिया म्हणते पण तू घरच्यांना नक्की हँडल करशील ना. यावेळेस बघा इथं अश्विन म्हणतोय की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी सर्व काही हँडल करेन. आता प्रेक्षकांनो यावेळेस प्रिया बघा त्याला आय लव्ह यू असं म्हणते आणि त्यावेळेस अश्विन तिला आय लव्ह यू टू म्हणतो, पण हिच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले असतात, कारण ती अश्विनचा फक्त कामापुरता वापर करून घेत असते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा सायली अधिराजला सांगत असते की तिथे जे काही सर्व घडल ते व्यवस्थित मला अपडेट्स देत चला. आणि प्रेक्षकांनो सायली अधिराजला बोलते नाही तोपर्यंत लगेचच प्रिया अधिराजच्या येऊन गळ्यात पडते आणि त्यावेळेस लगेचच अधिराज विषय चेंज करत म्हणतो की उद्या ज्या मीटिंग आहेत त्या सर्व कॅन्सल करा, असं म्हणून तो कॉल कट करायला सांगतो. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा लगेचच इथे अधिराज म्हणतोय मग चला जाऊया. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की हो. आता सायली विचार करते की अधिराज भाऊजीनं फोन कट केला म्हणजे नक्कीच तिथं प्रिया आली असेल. आता प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे बघा अर्जुनची जामिनावर सुटका झालेली आहे आणि अर्जुन त्यावेळेस घरी आलेला आहे. तेव्हा सुमन काकू ही त्याची दृष्ट काढते, त्याची आरती ओवाळते आणि त्यावेळेस त्याला घरात येण्यासाठी सांगते. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा सुमन म्हणते की माझी खात्रीच होती अर्जुन तू नक्की सुटून घरी येशील म्हणून. असं म्हटल्यानंतर बघा लगेचच विमलताई देखील म्हणते की अर्जुन दादा, आम्हाला अश्विनचा कॉल आल्यापासून आम्ही तुमची वाट बघत उभे आहोत. असं म्हटल्यानंतर लगेच प्रताप देखील म्हणतात की हो, मला जेव्हा अश्विननं कॉल केला तेव्हा मीही माझी मीटिंग पटकन आवरली आणि पटकन घरी आलो. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो बघा इथे अस्मिता त्याचा हार्दिक कॉंग्रॅच्युलेशन करते आणि त्यावेळेस ती म्हणते की अर्जुन
मला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही की तू निर्दोष मुक्त होणार आहेस, मला तुझ्यावर पूर्ण खात्री आहे की तू निर्दोष मुक्त होणार आहेस असं म्हणून त्याला ती घट्ट मिठी मारते. आणि त्यावेळेस ती अर्जुनला म्हणते की 2 दिवस तुझे खूप हाल झाले असतील नाही का रे जेलमध्ये असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की हो ना, कारण तू नव्हतीस ना तिथं. असं म्हटल्यावर लगेच तो म्हणतो की तिथं खूप शांतता होती आणि मला खूप छान झोप लागली. असं म्हटल्यावर बघा लगेच अस्मिता त्याच्यावर चिडते आणि त्याला जोरजोरात मारायला लागते. आता प्रेक्षकांनो इकडे अश्विन सर्वांना म्हणतोय की मला अस्मिताईनं सांगूनच ठेवलं होतं की निकाल लागल्याबरोबर लगेचच मला पहिला कॉल कर. आणि मी तसंच अगदी पहिला अस्मिताईला कॉल केला आणि लगेच त्याच्यानंतर मग डॅडना कॉल केला. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुन म्हणतोय की खरंच सायली, चैतन्य आणि सावंतनी मला मदत केली म्हणून मी जामिनावर सुटलो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे चैतन्य म्हणतोय की अर्जुन खरंच आय एम सॉरी, मी त्या टायमिंगला कसं ब्लँक झालो हे मला काही कळलंच नाही. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की हां अरे मला तुला विचारायचं होतं, तू एवढं शांत का बसलास. त्याच वेळेस सायली म्हणते हो चैतन्य भाऊजी तुम्ही त्यावेळेस शांत का बसलात, काहीच का बोलत नव्हतात. त्यावेळेस बघा इथे चैतन्य म्हणतोय की मी एकदम ब्लँक पडलो होतो आणि मला असं वाटलं की माझी एक जरी चूक झाली, माझी बोलण्यात एक जरी चूक झाली तर माझ्यामुळे अर्जुन अडकेल आणि त्याची सुटका होणार नाही, मी खूप घाबरलो होतो. असं म्हणतात ना डॉक्टरांनी आपल्या जवळच्या व्यक्तीचं ऑपरेशन करू नये, अगदी तसंच वकिलांनी सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तीची केस लढू नये, असंच माझं आज झालं होतं. आता प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा तो परत अर्जुनची मनापासून माफी मागतोय. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नाही रे शांत बस असं म्हणून तो अर्जुन चैतन्याला अगदी मिठीमध्ये जवळ घेतो. आणि त्यावेळेस प्रताप म्हणतात की बघा बघा मैत्री असावी तर अशी. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे बघा कल्पना म्हणते की अर्जुन तुझी सुटका होण्यासाठी मी देवाजवळ साकडंच घातलं होतं. असं म्हटल्यानंतर इथे लगेच अर्जुन म्हणतोय की मम्मा मला माहिती आहे या सर्व गोष्टींमुळे तुला खूप त्रास झाला असणार. असं म्हटल्यावर कल्पना म्हणते की त्रास होणार नाही तर काय रे, आजपर्यंत आम्ही तुझं कौतुक ऐकलंय आणि पहिल्यांदाच तुला असं जेलमध्ये वगैरे गेलेलं पाहिलंय म्हणल्यावर त्रास तर होणारच ना. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रताप म्हणतात की मला तर वाटतं हे कोणीतरी मुद्दामहून घडून आणले आणि त्या संदर्भात तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे, कारण असं कोण करेल याची खोल तपासणी तुम्हाला करायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर सुमन म्हणते पण माझी 101% खात्री आहे की अर्जुन नक्कीच निर्दोष सुटेल. आता प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन म्हणतोय चला आम्हाला त्याच तर केसवर आता सर्व काही जाणून घ्यायचं आहे. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते की अरे हो तुमचं काय काम असेल ते काम नंतर करा, परंतु अगोदर खाऊन तरी घ्या, 2-2 घास चल चैतन्य तू पण खाऊन घे. असं म्हटल्यानंतर लगेचच अर्जुन म्हणतोय की हो घरचं जेवण आणि बायकोच्या हातची कॉफी मी खरंच खूप खूप मिस केली, बायको मला अगोदर कॉफी आणून दे. असं म्हटल्यावर लगेचच सायली म्हणते बरं ठीक आहे चला आतमध्ये या. असं म्हटल्यावर बघा चैतन्य अर्जुन हे सर्वजण आतमध्ये जाऊन बसतात. आणि त्यावेळेस बघा सायली ही किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी जाते आणि तसंच कल्पना देखील इथे अर्जुनला आणि चैतन्यला काहीतरी खायला घालण्यासाठी म्हणून जाते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा त्या वकिलाची इथे सचिनने जी मुलगी किडनॅप केलेली आहे ती मुलगी इथे आहे आणि त्यावेळेस ती मला सोडा सोडा असं आरडाओरडा करते. त्याच टायमिंगला साक्षी सचिन हे दोघेही इथं आहेत. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा इथे महिपतचा जो फंटर आहे तो त्या वकिलाला डोळ्यांवर पट्टी बांधून घेऊन येतो आणि त्यावेळेस त्याचे हात देखील बांधलेले असतात. त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर त्याची जी गोंडस मुलगी आहे त्याला ती समोर दिसते आणि त्यावेळेस तो तिला घट्ट मिठी मारतो. बाळा तुला काही होणार नाही, कसलाही त्रास होणार नाही, तुझा बाबा आलाय आता असं म्हणतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो अरे काय माणसं आहेत तुम्ही, एवढ्या छोट्याशा मुलीच्या डोळ्यावरची पट्टी तरी काढा. आता ती पट्टी काढल्यानंतर ती म्हणते की बाबा मला खूप त्रास होतोय आणि मला बरं देखील वाटत नाही, मला तापसुद्धा आलाय. असं म्हटल्यानंतर बघा इथे वकील म्हणत असतो की बाळा सर्व काही नीट होईल. आणि आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तो सर्वांची माफी मागतोय आणि म्हणतोय की तुम्ही जे काही सर्व सांगाल मी ते सर्व करेन, परंतु प्लीज माझ्या मुलीला लवकरात लवकर सोडा तुम्ही. असं म्हटल्यानंतर तो सचिन म्हणतोय की तिला तर लवकरात लवकर सोडवायचं तुझ्याच हातात आहे, जर महिपतला बाहेर काढलंस तरच तुझी मुलगी सुटू शकेल. असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय की सांग काय केसचं कुठंपर्यंत आलं. असं म्हटल्यानंतर तो वकील म्हणतोय की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व गोष्टी करतोय, मी साक्षीदार वगैरे सर्व काही पुरावे अरेंज केलेले आहेत, परंतु जज आणि सरकारी वकील पैसे घ्यायला तयार नाहीत. असं म्हटल्यानंतर सचिन म्हणतो की त्या दोघांची गोष्ट तू माझ्यावर सोड, बाकीचं सर्व मॅनेज कर. असं म्हटल्यानंतर बघा इथे तो वकील म्हणतोय की हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करतोय, पण प्लीज तुम्ही माझ्या मुलीला वाचवा. असं म्हटल्यानंतर इथे सचिन म्हणतोय की हो त्याचं टेन्शन तू घेऊ नको आणि आम्ही तिला इथे ट्रीटमेंट वगैरे
वगैरे देऊ असं म्हटल्यानंतर बघा तो लगेचच म्हणतो ए जा रे ह्याला घेऊन असं म्हटल्यावर वकील लगेच त्याच्या मुलीजवळ जातो आणि तिला म्हणतो की बाळा मी लवकरात लवकर तुला इथून सोडवेन, तू प्लीज त्रास करून घेऊ नको आणि तुला नक्कीच बरं वाटेल असं म्हटल्यावर ते सचिन म्हणतोय की अरे बोलत काय थांबलाय, त्याला न्या इथून असं म्हटलं की त्याचे जे मैपतचे जे फंटर लोक आहेत त्याला तिथून ओढून नेतात आणि साक्षी त्यावेळेस इथे त्या मुलीच्या डोळ्यांवर आणि तोंडांवर पट्टी बांधते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन आणि चैतन्य हे दोघे जण नाश्ता करण्यासाठी म्हणून बसलेले आहेत आणि त्याच वेळेस बघा इथे प्रतिमा म्हणते की अर्जुन अरे यांचा कॉल आला होता आणि खरंच ते तुझं खूप खूप कौतुक करत होते आणि तू खूप धाडसाने हे सर्व केलंयस असं ते बोलत होते. आता यावेळेस अर्जुन म्हणतोय की मी सर्व त्यांच्याकडून तर शिकलो आहे. आता प्रेक्षकांनो एवढ्यातच कल्पना बघा पोह्यांचा नाश्ता घेऊन आलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की एवढे दिवस झालं तू काहीही खाल्लेलं नाहीस तर प्लीज आज तू पोट भरून खा, थांब मी तुला माझ्या हातानेच भरवते असं म्हणून कल्पना त्याला खाऊ घालते आणि त्याचबरोबर बघा लगेच प्रतिमा देखील त्याला भरवत असते. त्यावेळेसच ती म्हणते की हा तुझ्या रविराज काका आणि प्रतिमा आत्याचा घास आहे असं म्हणून त्याला ती भरवत असते. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा लगेचच सायली देखील तिची कॉफी घेऊन येते आणि त्यावेळेस अर्जुन ती कॉफी घेतो आणि तो म्हणतो की सुख म्हणतात काय ते हेच असतं का असं अर्जुन म्हणत असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे सुमन म्हणते की आता अर्जुनचा नाश्ता झाला की आम्ही निघतो असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणते की अगं थांबा अजून थोडे दिवस. त्यावेळेस इथे प्रतिमा म्हणते की नाही नको निघतो आता आम्ही. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा यांचे नाश्ता वगैरे झाल्यानंतर सायली मनात विचार करत असते की आता यांची जामिनावर तर सुटका झाली आहे परंतु लवकरात लवकर या सर्वांच्या मागं प्रियाचा हात आहे हे सर्वांना सांगायची वेळ आलेली आहे आणि तिच्यावर सर्व गुन्हे कबूल करायला लावण्याची. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इन्स्पेक्टर सावंत जे आहे त्यांनी शांताच्या घरामध्ये जेवढे काही भांडे घेतलेले आहेत ते सर्व भांड्यांचं इथे देखरेख करतायत आणि त्यातून काहीतरी पुरावा भेटतोय का ते पाहतायत. परंतु प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा इथे जयेश देखील आलेला असतो आणि तोही ते ज्याने त्याला मारहाण केली म्हणजे संतोष इथे तो वर्णन करत असतो आणि त्याचप्रमाणे त्याची ड्रॉइंग देखील इथं तयार करत असतात. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच इन्स्पेक्टर सावंतला त्याच्यावरच्या इन्स्पेक्टरांचा कॉल येतो आणि ते म्हणतायत की ते लोणावळ्यामध्ये चोरी झालेली आहे आणि जो चोर आहे तो पनवेलमधील लपल्याची बातमी आहे. त्यामुळे सर्व काही हातातील कामं खाली ठेवा आणि लवकरात लवकर त्याचा शोध घ्या. आता प्रेक्षकांनो इकडे बघा साक्षी म्हणते की अरे आपल्याला काहीही करून हिला डॉक्टरांना दाखवायला लागेल असं म्हटल्यावर इथे सचिन म्हणतोय की अगं साक्षी मी असं सहज त्याला थोडंसं बरं वाटावं म्हणून म्हटलोय असं म्हटल्यावर साक्षी म्हणते की सचिन तू एवढा क्रूर का वागतोयस असं म्हटल्यावर इथे सचिन म्हणतो की अशा कामामध्ये क्रूर व्हायला लागतं, तुला तर माहिती ना मी पहिल्यापासून असं नाही आहे ना. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तो मनात विचार करत असतो की साक्षी तुला माझे अनेक प्रकारचे जे आहेत माझे अनेक रूप आहेत ते तुला अजून माहीतच नाहीत आणि ते हळूहळू लवकरच सर्व रूप तुझ्या समोर येतील. आता प्रेक्षकांनो यावेळेस इथे साक्षी त्याला विचारते की पुढचा काय प्लॅन आहे. तेव्हा इथे सचिन म्हणतोय की हे लोक जर पैशावर मानत नाही तर मग त्यांना गोळ्यांची धमकी दाखवायला लागेल, बंदुकीची धमकी द्यायला लागतील, तेव्हा बरोबर सर्व काही गोष्टी मान्य करतील. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन, चैतन्य आणि सायली सर्वजण सर्व पॉईंट जे आहे ते नोटेड करून ठेवत असतात आणि कशाची कुठं लिंक लागती काय याचा शोध घेत असतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा सायली म्हणते की जो खून आहे तो 10-11च्या दरम्यान झालेला आहे आणि अधिराज भाऊजींना प्रिया ही 12 वाजता भेटायला आलेली होती. म्हणजे प्रिया किती वाजता ती तिथे खुनाच्या ठिकाणी पोहोचली असेल आणि त्यावेळेस इथं अर्जुन म्हणतोय की हे सर्व मुद्दे बघताना एकच लक्षात येते की हा खून प्रियानेच केला आहे परंतु आपल्याला इथं काही सिद्ध होत नाही. त्यावेळेस इथे सायली म्हणते की हीच तर अडचण आहे, आपल्याला सर्व काही माहीत असतं पण त्याबद्दल पुरावे काही मिळत नाहीत. आता प्रेक्षकांनो इथं अर्जुन विचार करत असतो की प्रिया 12 वाजता अधिराजजवळ आल्यानंतर तिला शांताचा खून केल्यानंतर तिथली साफसफाई करायला कमीत कमी 2-2.5 तास तरी लागले असतील. आता असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो इथं चैतन्य म्हणतोय की काय त्या बाईचा मेंदू, एवढा मेंदू जर एखाद्या लॅबमध्ये जर तिला अभ्यासासाठी तो मेंदू दिला ना तर खरंच एवढे निगेटिव्ह एकाच मेंदूमधून एवढे निगेटिव्ह विचार कसं काय येऊ शकतात असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो इथे अर्जुन म्हणतोय की परंतु निगेटिव्ह विचार येणाऱ्या मेंदूला पॉझिटिव्ह विचार येणारा मेंदू नक्कीच मागं टाकतो.
आता प्रेक्षकांनो इथे बघा जयेश हे त्या संतोषचं वर्णन करत असतो आणि त्याचप्रमाणे इथं ड्रॉइंग तयार झालेली असते आणि तसंच बघा इथं सावंतला त्या चोरांची फाईल मिळालेली असते आणि त्याच्यावर सावंतला आता इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं. आता प्रेक्षकांनो इथे सावंत विचार करतायत की या भांड्यांमध्ये तर काही पुरावा आहे असं काही वाटत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे सावंत जो आहे तो ती फाईल उघडून पाहतो आणि त्या फाईलमध्ये असणारा फोटो आणि बघा या चित्रकाराने जी ड्रॉइंग काढलेली आहे ती ड्रॉइंग पाहून तो सावंत म्हणतो की जयेशला हाच तो माणूस आहे का, नक्की विचार करून बघ. आणि त्यावेळेस बघा सावंत ड्रॉइंग देखील दाखवतो आणि त्याच्याकडे असणारा तो फोटो देखील दाखवतो. तर प्रेक्षकांनो तो दोन्ही फोटो एकच असतात. म्हणजे लोणावळ्यामधून चोरी करून गेलेला माणूस तो म्हणजे संतोष लोखंडे आणि ते याच्यावर हल्ला करणारा माणूस देखील संतोष लोखंडेच आहे. त्यावेळेस बघा इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की म्हणजेच हल्लाखोर संतोष लोखंडेच आहे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे जयेश म्हणतो की हाच तो माणूस आहे. एवढ्या काळोखात देखील मी त्याचा चेहरा स्पष्ट बघितला होता आणि मला स्पष्ट आठवतोय की हाच माणूस जो आहे त्यानेच माझ्यावर हल्ला केला होता. आता प्रेक्षकांनो इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की दॅट्स ग्रेट असं म्हणून बघा ते अर्जुनला कॉल करतात. आता प्रेक्षकांनो अर्जुन सायली यांचं या गोष्टींवर याच्यावरच विचार बोलणं चालू असतं आणि त्यावेळेस बघा चैतन्य म्हणतोय की एवढ्या लवकर प्रियाने सर्व पुरावे नष्ट केले. असं म्हटल्यानंतर बघा सायली म्हणते की हे काही तिच्यासाठी नवीन नाही आहे. आश्रमात जेव्हा त्या विलासचा खून झाला होता तेव्हा देखील प्रियाने सर्व काही पुरावे नष्ट केले होते आणि मधुभाऊवर आरोप ढकलला होता. त्यामुळे हे काही तिच्यासाठी नवीन नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन इथे म्हणत असतो की जयेशवर ज्या माणसाने हल्ला केला तोच माणूस आपल्याला प्रियापर्यंत पोहोचवू शकतो. आणि त्याच वेळेस बघा चैतन्य म्हणतो की जर हा माणूस आय विटनेस म्हणून उभा राहिला तर खरंच सर्व काही सहशक्य होईल आणि प्रिया लवकरच आतमध्ये जाईल. परंतु या माणसापर्यंत पोहोचायचं कसं असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो तेवढ्यातच अर्जुनला इथे इन्स्पेक्टर सावंतचा कॉल येतो आणि तो कॉल घेतल्यानंतर इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की माझ्याकडे एक नवीन केस आलेली आहे लोणावळ्याच्या चोरी संदर्भात आणि त्या जी चोरी केलेली आहे ती केस मी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे आणि त्या केसमध्ये जो चोर आहे त्या चोराचा फोटो आणि ते जयेशनं सांगितलेला जो माणूस आहे त्या माणसाचा फोटो दोन्ही फोटो एकच आहेत आणि तो स्पष्टपणे ते जयेशने देखील ओळखलेला आहे. आणि जयेश सांगतोय की ज्या फोटोमध्ये जो चोर आहे त्यानेच माझ्यावर हल्ला केलेला आहे. त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की दॅट्स ग्रेट म्हणजे जो लोणावळ्यामध्ये चोर केलेला आणि तर जयेशवर हल्ला केलेला माणूस जर एकच असेल तर खरंच हे आपल्याला खूप बरं होईल. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतोय की त्या माणसापर्यंत लवकरात लवकर आपल्याला पोहोचायला पाहिजे. मग त्यावेळेस इन्स्पेक्टर सावंत म्हणतायत की मी ते लोणावळ्याच्या काही पोलिसांना सांगून ठेवलेलं आहे तर त्यांनी त्या संतोष लांडगेला ताब्यामध्ये देखील घेतलेलं आहे. आता प्रेक्षकांनो यावेळेस सायली अर्जुन आणि चैतन्य विचार करतायत की आपल्याला कोणाला तरी तिकडे पाठवायला पाहिजे, परंतु पाठवायचं कोणाला असं म्हटल्यानंतर इथे सायली म्हणते की ओळखीच्या व्यक्तीला तर पाठवून चालणार नाही कारण प्रियाला आपल्यावर संशय येईल आणि मी तर काही पनवेलच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि रविराज काकाला देखील पाठवू शकत नाही. मग पाठवायचं तरी कोणाला. त्यावेळेस चैतन्य म्हणतो की आपल्याला अशी व्यक्ती पाहिजे की धाडशी हजरजबाबी आणि सर्व काही त्या संतोषकडून काढून घेणारी एकदम हुशार अशी व्यक्ती आपल्याला पाहिजे आहे. पण अशी व्यक्ती भेटेल कोण. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली म्हणते की तुम्ही हे जे सर्व वर्णन केलेलं आहे तशी ती व्यक्ती माझ्या म्हणजे आपल्या तिघांच्याही ओळखीची आहे. आणि त्यावेळेस सायली म्हणते की ती व्यक्ती म्हणजे कोर्टामध्ये माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझ्याशी नाद करायचा नाही. असं म्हटलं की अर्जुन चैतन्य आणि सायलीला ती व्यक्ती आठवते, ती म्हणजे ऊर्जा शिंदे. आता प्रेक्षकांनो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की सायली ही ऊर्जा शिंदेला फोन करते आणि तिला सर्व काही समजावून सांगते. त्यावेळेस ते ऊर्जा म्हणते की सायली ताई तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी उद्याच्या उद्या लोणावळ्यामध्ये जाऊन त्याच्याकडून सर्व काही माहिती काढून घेईन. असं म्हटल्यानंतर लगेचच अर्जुन इथे ऊर्जाला म्हणतोय की उद्या 4 वाजेपर्यंत तुला कोर्टामध्ये हजर व्हायचं आहे. तर प्रेक्षकांनो उद्याचा भाग पाहण्यासाठी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये अजून एक नवीन व्यक्तीची एंट्री होणार आहे. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.